नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. काही आठवड्यांपूर्वी आपला एक मराठी असा छत्रपती संभाजी महाराजांच्या एकंदरीत सगळ्या जीवनावरती एक चित्रपट आला. धर्मरक्षक संभाजी महाराज असा काहीतरी तो चित्रपट होता. अत्यंत उत्तम चित्रपट होता. आता छत्रपती संभाजी महाराजांवरती चित्रपट यायला आत्ता सुरू झाले. म्हणजे जो आपला 1691 तुम्ही पाहिला असेल त्याला कडाडून या सगळ्यांच्या याच्यामध्ये विरोध झाला. म्हणजे अगदी मारण्यापर्यंत धमक्या आणि या सगळ्या गोष्टींपर्यंत पोहोचल्या. घाबरतात आमच्या महाराजांवरती, आपल्या इतिहासावरती चित्रपट बनवायला इथंच आपल्या मातीत घाबरावं लागतं. याच्यासारखं दुर्दैव नाही आहे कुठलं. इकडे कुठे सांगतात की अफजल खानाला फाडतानाचे शिवाजी महाराजांचे बॅनर लावू नका, सगळं स्थैर्य बिघडतंय, धर्माधर्मातलं तेढ निर्माण होतंय. का नाही लावायचं? आणि यांनीच चौकांना यांनी टिपू सुलतानचं नाव द्यायचं, टिपू सुलतानचे बॅनर घेऊन यांनी सगळ्या गोष्टी करायच्या, उत्मात करायच्या. या सगळ्या गोष्टी चालतात. आणि आमच्या छत्रपतींचं पराक्रम सांगायचं झालं की यांचे वळवळ करतात हे बाकीचे सगळे विरोधक. असा हा धर्मरक्षक संभाजी महाराजांचा आलेला चित्रपट. अजून अनेक चित्रपट येणार आहेत. आणि इथून पुढे मराठ्यांचा काय इतिहास होता, दैदिप्यमान असा इतिहास, जो 18 पगड जातींनी 12 बलितदारांनी या जो सगळा घडवला होता, या सगळ्याचा इतिहास आपल्या समोर आता हळूहळू चित्रपटांच्या माध्यमातून येतोय. हा धर्मरक्षक संभाजी महाराजांचा चित्रपट जो आहे अत्यंत अप्रतिम आहे. ज्या प्रकारे सगळी मांडणी केली, सगळ्या गोष्टी आपण पाहता अत्यंत अप्रतिम आहे. अनेक लोकांच्या प्रतिक्रिया ह्या मला असं वाटतंय अत्यंत उत्तम आहेत. आणि हाचा चित्रपट, हे चित्रपट खास करून तरुण पिढींना दाखवलं पाहिजे, तरुण पोरांना दाखवलं पाहिजे. त्यांना काहीतरी वाटलं पाहिजे इतिहासाविषयी. त्यांना समजलं पाहिजे की बाबा शिवाजी महाराजांनंतर, छत्रपतींनंतर छत्रपती संभाजी महाराजांचं योगदान किती महत्त्वाचं होतं. अनेक जण याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. असले भिकारचोट सगळे हे लेखक, असले राजकारणी ज्यांचा जाहीर निषेध आहे, जे संभाजी महाराजांवरती बोट दाखवतात, असले फालतू आडतूस फडतूस 1-2 रुपयाचे सगळे लेखक, यांची लायकी नाही बोलायची या सगळ्या गोष्टींवरती. हे स्वतःची टिमक्या येऊन इथं मिरवतात आणि सांगतात संभाजी महाराज पळपुटे होते, संभाजी महाराज असेच करून गेले आणि तसेच करून गेले. काही नाही, काही असं काहीही घडलेलं नाही आहे. जर तो माणूस, जर तो पळपुटा असता, तो जर माणूस त्याला काही पडलेलं नसतं छत्रपतींच्या नंतर, तर 40 दिवस हाल सहन केले पण आपला धर्म सोडला नाही. असा धर्मवेडा, धर्मरक्षक भेटूच शकत नाही. जर संभाजी महाराज फुटीर असते ना, अशा काही गोष्टी असतात. असे फालतू काही राजकारणी ज्यांना डोकं नाही आणि ज्या लेखकांना डोकं नाही असे सगळे बोलतात. पण आमची तरुण पिढी काय करते? आता तो पुष्पा 2 आलाय. पुष्पा काल्पनिक सगळं, फक्त मोठ्या पडद्यावरती चांगली गाणी पाहायला मिळतात, मोठ्या पडद्यावरती काहीतरी आम्हाला ॲक्शन पाहायला मिळते, आम्हाला मोठ्या पडद्यावरती काहीतरी असं अगदी काय बोलतात त्याला, एखादी काल्पनिक कथा रंगवली जाते आणि त्यातून आम्हाला इंटरेस्ट वाढतो. त्या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी आम्ही 2-2, 3-3 हजार ब्लॅकनं तिकीटं काढून जात आहेत. जे काल्पनिक आहे, ज्याला काही मोठा कटला हे नाही आहे, त्या सगळ्या काल्पनिक घटना. पण आमच्या संभाजी महाराजांच्या चित्रपटाकडे पाठी फिरवत आहेत. किती जण जातात? किती जणांना वाटतं की मी माझ्या पोराबाळांना, माझ्या आईवडिलांना, आम्ही सगळे कुटुंबासोबत जाऊन हा चित्रपट पाहावा, आमच्या पुढच्या पिढीला हा इतिहास समजला पाहिजे. अरे हे तर रिअल आहे, हे तर रिअल हिरो आहेत, हे घडलेलं आहे, हे कुठलं काल्पनिक नाही आहे. हा चित्रपट पाहताना अनेकांना अश्रू अनावर झाले. हे काय आहे? हे मनातून आलेलं आहे. हे कधी होतं? जेव्हा एखादी घटना खरी असते. डोळे झाकून विचार करा की तुमच्या डोळ्यात तापक्या सळ्या घातल्या जात आहेत, तुमची नखं उपसून काढली जातात, तुमची बोटं छाटली जातात, तुमचे दंडापासून गुडघ्यापासून हातपाय कापतायत करवताने. विचार करा, विचार. तुमची जीभ कापली जाते, तुमची चमडी फाडली जाते. फक्त 40 सेकंद, त्यांनी 40 दिवस यातना सोसल्या ना, तुम्ही 40 सेकंद, मी म्हणतो, डोळे झाकून फक्त विचार करा की तुमच्यासोबत हे घडतंय. तुम्ही काय केलं असतं? पण धर्म नाही सोडला या माणसाने, धर्म नाही सोडला. एवढा मोठा वीर योद्धा. आणि त्यांचे चित्रपट आल्यानंतर आम्ही तर ते सोड. पुष्पा बघितला का? पुष्पा 2 काय भारी पिक्चर आहे, काय मस्त काढला. ते तसले मी महाराजांचे बिराजांचे पिक्चर बघायला जात नाही. ते कोण जात आहे तसले? मी कसं जरा माझ्या गर्लफ्रेंडला घेऊन मस्त मागच्या सीटवर पॉपकॉर्न खात आम्ही काय मस्ती मजा करायची ती करतोयच. ही असली आमची पिढी, ज्या पिढीला ना स्वाभिमान आहे, ना देशभक्ती आहे, ना धर्मभक्ती आहे, ना कोणतीही गोष्ट आहे. येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला आज सांगतो, इथं या मुसलमानांना आपण शिव्या घालतो, पण हे त्यांना काय माहीत, त्यांचं काय खरं काय खोटं त्यांचं त्यांना ठाऊक. पण ते धर्माप्रती अतिशय कट्टर आहेत, अतिशय कट्टर आहेत. म्हणून या देशामध्ये सगळ्यात जास्त मोठ्या संख्येने वाढणारा आणि सगळ्यात जास्त राष्ट्र असणारा मुस्लिम देश आहे. धर्माविषयी ते कट्टर आहेत. आम्हाला नाही, आमच्या सगळ्या राजा महाराजांचा आम्हाला इतिहास माहीत नाही, आमच्या वीरांचा आम्हाला इतिहास माहीत नाही. आम्ही पुष्पाचा इतिहास माहिती. अल्लू अर्जुनला भेटायसाठी, अरे काय अल्लू अर्जुन, ठीक आहे, मी काय म्हणत नाही तो चित्रपट पाहू नका, पहा, एक मनोरंजन म्हणून पहा.
पण इतिहास म्हणून, तुमचा एक स्वाभिमान म्हणून हा चित्रपट देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. महाराजांचे चित्रपट देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. याची तिकीटं 2000त मिळतात, याची 200 रुपयात काढून तुम्ही जाऊ शकत नाही. ही आजच्या जगातली खरी परिस्थिती आणि हे वास्तव आहे, लक्षात ठेवा. आमच्या पिढ्यांना थोडासा विचार वेगळा करावा लागेल. तुम्ही निश्चित हा चित्रपट पहा. त्या पुष्पाला माझा समर्थन असेल, कारण या बॉलिवूडवाले खान सगळे यांना झोपवायचे आहेत. आणि जे साऊथची इंडस्ट्री करते, हे आमचे मराठी हे चांगले काही मोजकी लोकं सोडली जे महाराजांचे चित्रपट करतात. काही अनेक उत्तम चित्रपट असतात. नाही ते बाकी ज्याला ते सासू सुनांचं यांचं त्यांचं रडगा नाही झालं, आयुष्य गेलं यांचे त्याच्यात. आमच्या मालिका असतात कशावर? या असल्याच घाणेरड्या फालतू गोष्टींवरती असोत. त्याच्यामुळे आमची पोरं काय पुढे शिकणार आहेत? पण असे चित्रपट जे लोक काढतात त्यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे. छत्रपतींचा इतिहास जी लोक पोहोचवतात त्यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे. यासाठी प्रत्येकानं हा चित्रपट निश्चित पाहिला पाहिजे. तुम्ही पुष्पा पहा, बिंदास पहा, मला काय त्याच्याशी काही वाद नाही आहे, पण मनोरंजन म्हणून पहा. पण तुमच्या जेव्हा इतिहासाची वेळ येईल तेव्हा असे चित्रपट पाहायला विसरू नका जे छत्रपतींच्या इतिहासावरती आहेत. एवढंच मला फक्त तुम्हाला सांगायचं. बाकी तुम्हाला काय वाटतं सगळ्या गोष्टीबद्दल मला आवर्जून कळवा.